नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपल्याला 12वीचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर काल आपण बघितलं होते जे फॉर्म्युले, त्या फॉर्म्युलेवर आधारित आता क्वेश्चन सोडवायची वेळ आलेली आहे आणि यातला जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो आपल्याला बघायचा आहे. आता याच्यामध्ये एक अशी महत्त्वाची सूचना अशी सांगायची मला की tan इन्व्हर्स x प्लस cot इन्व्हर्स x इज इक्वल टू पाय बाय 2 आणि दुसरा sec इन्व्हर्स x प्लस cosec इन्व्हर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. अजून एक फॉर्म्युला राहिला कोणता हो? आपण लिहिला होता तो कुठला होता? sin इन्व्हर्स x प्लस cos इन्व्हर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. त्याचं प्रूफ तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे, ते बघून घ्या आणि त्याच स्वरूपाने ही दोन उदाहरणं सुद्धा आपल्याला काय करायचे? सॉल्व्ह करायचे. तर याच्यासाठी महत्त्वाचं आहे की मला अगोदर फॉर्म्युले माहिती पाहिजेत. आता फॉर्म्युले माहिती पाहिजेत म्हणजे काय करायचं आहे? तर एक तर पहिला d बाय dx, बघा मी आता जेवढे गरजेचे आहे तेवढेच घेतो. d बाय dx काय माहिती पाहिजे? tan इन्व्हर्स x. ठीक आहे, tan इन्व्हर्स x इज इक्वल टू काय? तो 1/1 प्लस x स्क्वेअर. नंतर d बाय dx कोण घेणार आहे? tan इन्व्हर्स नंतर काय घेणार आहे? cot इन्व्हर्स x इज इक्वल टू काय घेणार आहे? -1 प्लस x स्क्वेअर. बरोबर, -1 प्लस x स्क्वेअर. त्याच्यानंतर कुठला फॉर्म्युला घेणार आहे? d बाय dx. बघा ना, इथे लगेच लिहून दाखव. sec इन्व्हर्स x इज इक्वल टू काय घेणार आहे? 1/x रूट ऑफ x स्क्वेअर -1. कारण इथे कंडिशन सांगितल्या तुम्हाला, इथं कंडिशन सांगितल्या मॉड ऑफ x इज ग्रेटर दॅन 1. मग आता आपण या कंडिशन नुसार मॉड ऑफ x इज ग्रेटर दॅन 1 या कंडिशन नुसार आपण सेक इन्व्हर्स x चा जो फॉर्म्युला घेणार आहे 1/x रूट ऑफ x स्क्वेअर -1 हा फॉर्म्युला घेणार आहे. त्याच्यानंतर d बाय dx कोण घेणार आहे? सेक इन्व्हर्स नंतर कोण घेणार आहे? कोसेक इन्व्हर्स x इज इक्वल टू काय घेणार आहे? -1/x रूट ऑफ x स्क्वेअर -1. रिक्वायरमेंट कशी आहे तशा अनुषंगाने आपल्याला काय करायची? इथं फॉर्म्युले घ्यायचे. आपण फॉर्म्युले लिहिलेले आहेत, तरी सुद्धा आणखी मी डबल लिहिले आणि मग आता याचं हे प्रूफ आहे ते आपल्याला काय करायचं आहे? दाखवायचं आहे. तर आता हे पहिलं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कशा पद्धतीने करावं लागेल? तर पहिला काय घ्यावं लागेल? f ऑफ x घ्या. f ऑफ x म्हणजे LHS मागा. LHS इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू काय दिलाय तुम्हाला? tan इन्व्हर्स x प्लस काय घेणार आहे? cot इन्व्हर्स x. राईट. आता tan इन्व्हर्स x प्लस cot इन्व्हर्स x घेतल्यानंतर मग पुढचा पार्ट आपल्याला काय करायचं आहे? f डॅश x काढायचं आहे. मग f डॅश x इज इक्वल टू बोला f डॅश x इज इक्वल टू काय करणार आहे? tan इन्व्हर्स x. tan इन्व्हर्स x चा काय तो 1/1 प्लस x स्क्वेअर. नंतर इथे येणार साइन प्लस cot इन्व्हर्स x चा काय तो -1/1 प्लस x स्क्वेअर म्हणजे येणार व्हॅल्यू 1/1 प्लस x स्क्वेअर -1/1 प्लस काय घेतला? x स्क्वेअर. मग तुमच्या आता इथं लक्षात येईल 1/1 प्लस x स्क्वेअर -1/1 प्लस x स्क्वेअर उत्तर किती येणार आहे? 0. ओके, म्हणजेच f डॅश x इज इक्वल टू काय आला? 0. म्हणजेच काय आला? कॉन्स्टंट. काय आला? कॉन्स्टंट. म्हणजेच इथं f डॅश x इज इक्वल टू कॉन्स्टंट आला. तर मग इथं घेताना जी व्हॅल्यू घ्यायची आहे ती आपल्याला f ऑफ x सुद्धा c असणार आहे, म्हणजेच कॉन्स्टंट घेणार आहे. मग f ऑफ x इज इक्वल टू c हा सुद्धा काय घेणार आहे? आपल्याला कॉन्स्टंटच दाखवावा लागेल. मग आता हा कॉन्स्टंट दाखवता येईल, हा कॉन्स्टंट दाखवता येईल. बरोबर, हा कॉन्स्टंट सुद्धा दाखवता येईल. मग आता दोन्ही कॉन्स्टंट जर दाखवले तर तर मग आपल्याला अशा पद्धतीने रचना केली. नाव f ऑफ 0 इज इक्वल टू इथं काय घेतलाय? मग काय घेणार आहे? tan इन्व्हर्स 0 नाही का प्लस cot इन्व्हर्स x म्हणजेच काय घेणार आहे? cot इन्व्हर्स 0. आता ही व्हॅल्यूज मी टाकली कारण मी इथं x इज इक्वल टू चॉईस काय करणार आहे? लक्षात घ्या, इथं परत एकदा रिपीट घेतो. जर x ची व्हॅल्यू c आली तर x ला एनी कॉन्स्टंट तर x इज इक्वल टू किती घ्यायचा? 0 घ्यायचा. x इज इक्वल टू काय घ्यायचा? 0. आता हे कशावरून ठरवायचं? तर आपल्याला माहिती आहे की आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेत होतो, पण त्या व्हॅल्यू मध्ये आपण काय किमती काढल्या होत्या तुम्हाला माहिती आहे. तर लक्षात घ्या, परत एकदा सांगून देतो. इथं आपण 0, 30 डिग्री, 60 आणि 45 डिग्री ही रचना घेतली होती आणि त्याच बरोबर 90 घेतलं होतं नाही का. मग आता ह्या 3 टर्म घेतल्या होत्या. मग या 3 टर्मच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत होतो. त्यावेळी बघा पहिली व्हॅल्यू साइन ची काढली होती, दुसरी कॉस ची काढली होती आणि तिसरी काय काढली होती? त्यांची. मी 3च दाखवतो, बाकीच्या तुम्हाला माहितच आहे. मग आता साइन ची जी व्हॅल्यू sin 0 किती आला होता? आपला बोला 0 आला होता. बरोबर, तर नंतर sin 30 किती? 1/2 sin 45 1/√2 60 √3/2 आणि 90 किती आला होता? 1 आला होता. लक्षात घ्या. आता इथं sin 0 म्हणजेच किती आला? 0 व्हॅल्यू आणि इथे किती आला? 90 म्हणजे sin 90 ची व्हॅल्यू किती येते? 1 येते. परत cos. आता cos च्या बाबतीत काय घेणार आहे? टर्म घ्या फिरून इकडे 1 √3/2 1/√2 1/2 आणि किती घेणार आहे? 0. हे माहिती आहे तुम्हाला कशा काढायचे व्हॅल्यू? ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला tan काढायचा. मग आता tan जर काढला
0/1 म्हणजेच किती आला tan म्हणजे sin upon cos म्हणजे 0/1 म्हणजेच किती येणार आहे 0 हा 2 कॅन्सल म्हणजे राहिला किती शिल्लक बघा इथं लक्षात घ्या √3/2 आणि 1/2 इथं डिव्हायडेशन आहे म्हणजे किती येणार आहे 1/√3 इथं किती येणार आहे 1 कारण 1/√2 1/√2 भागिले म्हणजे उलटून गुणिले आणि तिथं 1 येणार आहे आणि हा 2 कॅन्सल तर √3 आणि इथं काय येणार आहे नॉट डिफाइंड ओके तर आपला जो विचार आहे तो कुणाचा आहे tan इनव्हर्स आणि cot इनव्हर्स tan इनव्हर्स आणि cot इनव्हर्स म्हणजे झिरोच का चॉईस केलं लक्षात घ्या x 0च का चॉईस केलं कारण मला माहिती आहे tan इनव्हर्स 0 आणि cot इनव्हर्स 0 मग तुम्हाला सांगा tan इनव्हर्स 0 ची व्हॅल्यू काय आली tan इनव्हर्स 0 लक्षात घ्या किती येतोय 0 बरोबर त्याच बरोबर tan इनव्हर्स 0 आणि cot इनव्हर्स 0 आता tan इनव्हर्सच्या अपोज घ्यायचं आहे म्हणजेच आपण काय घेणार आहे cot इनव्हर्स म्हणजे ही व्हॅल्यू घेतली नॉट डिफाइंड बरोबर म्हणजे इथं cot ची व्हॅल्यू आपण करूया cot इनव्हर्स नॉट डिफाइंड √3 1 आणि किती आला 0 म्हणजे इथं tan ची व्हॅल्यू 0 म्हणजे tan 0 हॅलो tan 0 किती आला 0 cot 0 किती आला π/2 cot 0 किती आला π/2 म्हणजे cot 0 ची व्हॅल्यू किती आली 90 म्हणजेच कोण येतो π/2 म्हणून आपण काय घेतला π/2 मग therefore f of 0 is equal to π/2 बरोबर का f of 0 is equal to π/2 त्याच बरोबर मग f of x is equal to किती आला π/2 therefore मग काय म्हणणार आहे tan इनव्हर्स x cot इनव्हर्स x इज इक्वल टू काय घेतला π/2 तर हे पहिलं प्रूफ तुमचं काय करता येईल सिद्ध करता येईल आलं लक्षात सर्वांच्या म्हणजे इथं ही टर्म एक या पद्धतीने तुम्ही घेतली तर काय प्रश्न येत नाही ओके आता दुसरा प्रश्न आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे सेम त्याच पद्धतीने बघा सेम प्रोसेस तीच आहे काय करा LHS घ्या LHS इज इक्वल टू काय घेणार आहे f of x इज इक्वल टू काय टाकणार आहे बोला sec इनव्हर्स x प्लस cosec इनव्हर्स x नाही का आता तुम्ही याचा काय घेणार आहे डेरिव्हेटिव्ह घेणार आहे मग तुम्हाला माहित आहे डेरिव्हेटिव्ह sec इनव्हर्स x चा काय तो लिहिलाय मी sec इनव्हर्स x इज इक्वल टू काय घेणार आहे बोला बोला पडदिशी 1/x रूट ऑफ काय घेणार आहे x² - 1 प्लस इथं काय घेणार आहे मायनस 1/x रूट ऑफ काय घेणार आहे x² - 1 प्रोसेस सेम काय वेगळं नाहीये सेम प्रोसेस जायचं उत्तर आता बघा परत एकदा लक्षात घ्या 1/x रूट ऑफ x² - 1 ही टर्म आली मायनस 1/x रूट ऑफ काय घेतला x² - 1 मग आता याची दोघांची व्हॅल्यू किती आली 0 म्हणजेच इथं आपण f' काढला f' इज इक्वल टू 0 तर f' इज इक्वल टू ही 0 ही व्हॅल्यू आली ओके f' इज इक्वल टू 0 आला तर मग काय केला f' इज इक्वल टू मी काय म्हणणार आहे कॉन्स्टंट काय म्हणणार आहे कॉन्स्टंट तसा f' जर कॉन्स्टंट येत असेल तर f of x सुद्धा काय घेणार आहे कॉन्स्टंट येणार आहे मग आपण इथं कॉन्स्टंट घेऊया कॉन्स्टंट घेतला आता मग x ची व्हॅल्यू चॉईस करायची काय करायचे हा जर कॉन्स्टंट आला तर आता आपल्याकडे कोण आहे sec इनव्हर्स x आणि cosec इनव्हर्स x आहे मग मला सांगा आता इथं कंडिशन सांगितलं mod of x is greater than equal to 1 मग मला x ची जी व्हॅल्यू घ्यायची आहे ना ती कशी ठरवणार मी इथं कोण आहे x आहे लक्षात घ्या आता x ची व्हॅल्यू मला ठरवायची आहे मग आता तुम्ही इथं टर्म sec इनव्हर्स x मग sec इनव्हर्स x म्हणजे cos च्या अपोज झाला म्हणजे 1 cos x is equal to 1 sec x is equal to 1 cos x त्याची व्हॅल्यू किती दिल्या 1 म्हणून मी x ची व्हॅल्यू इथे चॉईस करताना किती घेणार आहे x is equal to 1 घेणार आहे x is equal to काय घेणार आहे 1 आणि काय म्हणणार आहे बाय कंडिशन बाय काय म्हटलं कंडिशन ओके बाय कंडिशन घेते मग आता जर x ची व्हॅल्यू 1 घेतली तसंच आता तुम्ही बघा दुसरा काय दिलाय cosec इनव्हर्स x मग cosec इनव्हर्स x म्हणजेच π/2 sin चा उलट म्हणजेच π/2 हा व्हॅल्यू येते म्हणजेच cosec इनव्हर्स x ची व्हॅल्यू झाली आणि इथं बाय कंडिशन आपण घेणारी टर्म आहे त्या पद्धतीने घ्यायची आहे मग आता इथं घेताना कशा पद्धतीने घेणार आहे जसं इथं घेतलं तसं नाव काय घेणार आहे f ऑफ आता लक्षात घ्या f ऑफ 0 मी काढतोय f of 0 is equal to काय टाकणार आहे मग sec इनव्हर्स 0 बघा sec इनव्हर्स 0 नाही सॉरी sec इनव्हर्स 1 घ्यावं लागेल 0 च्या ऐवजी काय घ्यावं लागेल 1 प्लस काय घेणार आहे cosec इनव्हर्स किती घेणार आहे 1 मग आता तुमच्या लक्षात घेईल की sec इनव्हर्स 1 म्हणजे cos 1 ची व्हॅल्यू cos 0 ची व्हॅल्यू किती येते 1 येते लक्षात घ्या cos 0 ची व्हॅल्यू किती येते 1 तशीच sec इनव्हर्स ची व्हॅल्यू किती आली 1 म्हणजे ह्याचं डिग्री किती आली 0 आली ओके प्लस आता इथं cosec इनव्हर्स 1 म्हणजे sin ची व्हॅल्यू किती आली हो 1 त्याचा रिसिप्रोकल घेतला तर कोण मिळणार आहे cosec cosec ची व्हॅल्यू किती आली आपली 1 मग त्याच्याबद्दल मी काय ठेवला π/2
2 म्हणजेच f(0) इज इक्वल टू काय घेतला π/2. मग काय म्हणणार आहे हेन्स काय घेणार आहे sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इज इक्वल टू काय घेतला π/2. तर या पद्धतीने हे थेरम काय करायचे दोन्ही सॉल्व्ह करायचे आहेत. तर हा क्वेश्चन नंबर तुमचा 5 इथं काय केला संपलेला आहे. धन्यवाद. ओके, आता क्वेश्चन नंबर आपण 6 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर सगळ्यात मगाशी मी सांगितलं त्याच पद्धतीने हे परत एकदा फॉर्म्युले मी अगोदरच लिहून घेतलेत कारण वेळ घालवायला नको. d by dx sin inverse x is equal to 1 upon root of 1 minus x square. दुसरा d by dx cos inverse x is equal to minus 1 upon root of 1 minus x square. tan inverse x 1 upon 1 plus x square. cot inverse x minus 1 upon 1 plus x square x square. आणि त्याच्यानंतर d by dx sec inverse x is equal to 1 upon x root of x square minus 1 आणि d by dx cosec inverse x is equal to minus 1 upon x root of 1 minus x square. तर हे सगळे फॉर्म्युले आपल्याला परफेक्ट लक्षात राहिले तर मग काय प्रश्नच येत नाही. आता इथून पुढचा प्रवास त्याच्यावरच आधारित आहे आणि सगळी उदाहरणं आपल्याला सहज सोडवता येणार आहेत. ती कशी तर या पद्धतीने. आता पहिलं काय सांगितलं की डिफरन्शिएट विथ द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. हा पहिला मुद्दा सगळ्यांच्याकडे लक्षात येतोय. मग आता इथं y is equal to tan inverse log x आहे. बरोबर. मग मी काय करणार आहे डिफरन्शिएट बघा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता कुणाचं येणार आहे dy by dx is equal to आता इथे tan inverse log of x आहे. बरोबर. tan inverse log x आहे. मग tan inverse log x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर अगोदर मला कोणाचा काढावा लागेल tan inverse चा आणि नंतर log x चा काढावा लागेल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढावा लागेल दोन वेळा. मग tan inverse x चा फॉर्म्युला माहिती आहे. tan inverse x is equal to 1 upon 1 plus x square. कमा 1 upon 1 plus x square. मग आता माझा tan inverse log x मग काय घेणार आहे 1 upon बघा 1 plus log x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात घ्या इथं होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहा. log x स्क्वेअर नाही लिहायचा तर पूर्ण ब्रॅकेटचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर घ्यायचा आहे. का कारण इथं x स्क्वेअर घेतला तर तो पुढे जाऊ शकतो पण इथे log आणि x दोघांचाही तो स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे ही टर्म घ्यायची आहे. आणि नंतर d by dx कोण येणार d by dx log x येईल. बरोबर. d by dx कोणाला log x. मग आता तुम्हाला माहिती पाहिजे की मग इथं 1 upon 1 plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असंच ठेवा. आता d by dx log x मग log x किती येणार आहे 1 upon x. झालं उत्तरच तयार झालं. मग येणार उत्तर तुमचं 1 upon x in bracket 1 plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि या पद्धतीने ही टर्म काय तयार करता येईल. म्हणजेच dy by dx is equal to 1 upon x root of x in bracket 1 plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर हे आन्सर आहे. ओके. आता 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं काय दिलाय 2 नंबरचा क्वेश्चन तर तो असा दिलाय काय दिलाय माहिती आहे cosec inverse e raised to minus x. y is equal to cosec inverse बघा e raised to minus x. तर अशा पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात आला. आता मला अगोदर कुणाचा विचार करावा लागेल cosec चा आणि दुसरा e raised to minus x चा. मग याच्यासाठी मला दोन फॉर्म्युले पाहिजेत. एक कुठला cosec inverse x चा दुसरा e raised to x चा. e raised to x चा काय येतो e raised to x cosec inverse x चा काय येतो तर -1 upon x root of x square minus 1. तर या आधारे आपल्याला काय करायचं हे उदाहरण आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. मग सुटते का बघूया. मग काय करता येईल पहिला पार्ट डिफरन्शिएट बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके. मग आता y ची टर्म काय घेणार आहे dy by dx is equal to cosec inverse. बोला मग काय घेणार आहे 1 upon बघा 1 upon e raised to minus x under root of बघा e raised to minus x minus 1 आणि इथं ब्रॅकेटचा काय घेणार आहे स्क्वेअर आणि d by dx कोण येणार आहे e raised to minus x. काय घेणार आहे d by dx काय घेणार आहे e raised to minus x अशा पद्धतीने घेत आहे. ओके. आता हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचा आन्सर कशा पद्धतीने आपण क्रिएट करतोय. मग आपल्याला येणार आन्सर असं येईल 1 upon e raised to minus x तसंच ठेवा अंडर रूट ऑफ e raised to minus x ब्रॅकेटचा स्क्वेअर e raised to minus x ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय करता येईल फटाफट इथं मायनस साइन येणार आहे लक्षात घ्या. मायनस आपण घेतोय हा नंतर इथं मायनस येईल. ओके. आता e raised to minus x ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे कोण येणार आहे e raised to x minus 1
बरोबर. आणि त्याच्यानंतर d बाय dx e रेस टू मायनस x काय येणार आहे e रेस टू मायनस x काय e रेस टू मायनस x आणि e रेस टू मायनस x आल्यानंतर इनटू d बाय dx काय येणार आहे e रेस टू मायनस x d बाय dx कोण येणार आहे मायनस x येईल. कोण येणार आहे मायनस x. म्हणजे अशा पद्धतीने ही रचना तयार करते. ओके. आता हे आल्यानंतर मग पुढे काय घेतला हा e रेस टू मायनस x e रेस टू मायनस x काय झाला कॅन्सल d बाय dx मायनस x किती आला 1 मग मायनस 1 इनटू मायनस 1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय घेतला e रेस टू x इथं स्क्वेअर राहिला e रेस टू x ब्रॅकेटचा स्क्वेअर किती आला मायनस 1 आणि मग फायनल आन्सर किती येणार आहे 1 अपॉन बघा 1 अपॉन काय घेणार आहे अंडर रूट ऑफ e रेस टू 2x मायनस 1 हे तुमचं काय येणार आहे फायनल आन्सर. अशा पद्धतीने तयार करता येईल. फायनल आन्सर अशा पद्धतीने तयार करता येईल. ठीक आहे. ओके. आता y cosec इनवर्स e रेस टू मायनस x याचं उत्तर हे येते परंतु टेक्स्टबुकच्या पाठीमागं त्यांनी जे उत्तर दिले आपल्याला ते e रेस टू x रूट ऑफ 1 मायनस e रेस टू 2x हे उत्तर दिले. ऍक्च्युअली इथं दोघांमध्ये कन्फ्युज असं झालंय इथं cos इनवर्स असं असण्याची शक्यता आहे तर त्याही पद्धतीने मी उत्तर दाखवून देतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे कारण मागं उत्तर वेगळं आहे आणि इथं उत्तर वेगळं आहे. तर ऍक्च्युअली हा प्रश्न जर असा असेल cos इनवर्स e रेस टू मायनस x असा जर प्रश्न असेल तर मग मागचं उत्तर बरोबर आहे. कसं तर बघा हे पण सोडून दाखवतो मी. तर काय करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू x y ची टर्म काय तयार होणार आहे dy बाय dx cos इनवर्स फॉर्म्युला काय येतो मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर म्हणजेच मी काय घेणार आहे मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस e रेस टू मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि पुन्हा d बाय dx कोण घ्यावं लागेल मला e रेस टू मायनस x बरोबर ना e रेस टू काय घ्यावं लागेल मायनस x. मग आता तुमच्या लक्षात येईल मग येणारी व्हॅल्यू माझी किती आली मायनस 1 तसंच ठेवा डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस e रेस टू x नाही का 1 मायनस e रेस टू x आणि इथं मायनस 1 चा स्क्वेअर म्हणजे इथं आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे इथं लक्षात घ्या डायरेक्टली तुम्ही लिहिलं तरी चालतंय काही हरकत नाही 1 मायनस e रेस टू 2x बरोबर आणि e रेस टू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला किती येणार आहे e रेस टू मायनस x आणि पुन्हा d बाय dx कोण येणार आहे मायनस x. लक्षात घ्या e रेस टू x असता तर डबल घ्यायची गरज नव्हती परंतु मायनस x आहे मायनस महत्वाचं आहे म्हणून मी इथं मायनस x घेतला आणि मग येणारी व्हॅल्यू मायनस 1 divided by under root of 1 minus e raised to 2x नाही का into e raised to minus x आणि पुन्हा d by dx minus x किती येणार आहे minus 1 येणार किती येणार आहे मायनस 1. मग आता मायनस 1 आल्यानंतर मग येणार उत्तर तुमचं असं येऊ शकतं e रेस टू मायनस x तसंच राहील मायनस मायनस प्लस झाला e रेस टू मायनस x डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस e रेस टू किती आला 2x. तर अशा पद्धतीने हे उदाहरण काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं. ओके. तर हे झालं क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय त्यांनी सांगितले आपल्याला तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचीच उदाहरणे आहेत की जेणेकरून तुम्हाला सहज सोडवता येतील. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलंय cot इनवर्स x क्यूब. क्वेश्चन नंबर 3 आहे आपला cot इनवर्स x क्यूब आणि y इज इक्वल cot इनवर्स x क्यूब y इज इक्वल मग कसं करणार आहे डिफरन्शिएट बघा पटापट आता व्हायला पाहिजे. मग काय घेणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला मग y ची टर्म काय झाली dy बाय dx इज इक्वल टू cot इनवर्स x क्यूब. कुणाचा फॉर्म्युला होणार dy dx cot इनवर्स x काय तो मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. मग घ्या तिथं काय घेणार आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस x क्यूब ब्रॅकेटचा काय घेणार आहे स्क्वेअर आणि d बाय dx कोण येणार आहे x क्यूब d बाय dx कोण येणार आहे x क्यूब. मग आता पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे काय घेणार आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस x रेस टू किती घेतला 6 d बाय dx x क्यूब म्हणजे किती आला 3x स्क्वेअर. तर या पद्धतीने हे उत्तर तयार होईल म्हणजे फायनल आन्सर तुमचे येणार आहे मायनस 3x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x रेस टू 6. तर अशा पद्धतीने हे तुमचं काय येणार आहे आन्सर्स येईल. आता त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 3 झाला येतं लक्षात. आता क्वेश्चन नंबर आपण काय करूया 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 तर y इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 4 काय सांगतोय y इज इक्वल टू काय घेणार आहे cot इनवर्स काय घेणार आहे cot इनवर्स 4 रेस टू x. परत अगेन तसाच प्रश्न आहे. मग आता मला सांगा फॉर्म्युला तोच
बघा इथं पण cot इनवर्स एक्स क्यूब दिलाय, इथं cot इनवर्स 4x दिलाय. मग आता काय करता येईल, सेम त्याच पद्धतीनं बोला काय घेणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे, x. मग dy बाय dx इज इक्वल टू cot इनवर्स 4x काय येणार आहे, बोला बोला. पहिला मायनस 1 अपॉन 1 प्लस 4x ब्रॅकेटचा काय घेणार आहे, स्क्वेअर. 4x ब्रॅकेटचा काय घेणार आहे, स्क्वेअर. आता इथं स्क्वेअर आल्यानंतर मग पुन्हा d बाय dx कोण घेणार आहे, बोला 4x घ्यावं लागेल नाही का, 4x. मग माझं येणार आहे आन्सर किती येणार आहे, मायनस 1 अपॉन बघा 1 प्लस 4. आता मी असं केलं 4 बरोबर ना, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे, बोला 4x log 4. कम ऑन, 4x log 4. मग आता हे आन्सर याचं आल्यानंतर मग पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे, तो कसा करायचा आहे. मग आता इथं अजून एक आन्सर आपल्याला काढता येईल. काय करणार आहे, आणखी इथं तर टेक्स्ट बुक मध्ये आहे असंच ठेवलंय, म्हणजेच मायनस 4x log 4 डिवाइडेड बाय 1 प्लस फार तर अजून एक आन्सर करता येईल, 4 चा स्क्वेअर करा. 4 चा स्क्वेअर किती, 16 म्हणजे 16x. हेही जर आन्सर ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही. कदाचित सीईटी ला अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यावेळी प्रश्नाचं उत्तर असं लिहिलं सुद्धा काही हरकत नाही. मग तुम्हाला हेही आन्सर दिलं जाईल किंवा हेही दिलं जाईल, दोन्ही पैकी एक तुम्ही काय करता, सोडवू शकता. ओके, आता हा झाला क्वेश्चन नंबर किती, 4. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी असं सांगितलंय, क्वेश्चन नंबर 5 y is equal to tan inverse root x. बघा बघा काय सांगितलंय, y is equal to tan inverse root x. सिंपल आहे. मग आता कसं सोडवणार सांगू शकताय, बोला काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे, x. मग येणारी टर्म काय आली, dy बाय dx इज इक्वल टू tan इनवर्स म्हणजे काय आला, 1 अपॉन 1 प्लस रूट x ब्रॅकेटचा स्क्वेअर d बाय dx कोण येणार आहे, रूट x. बरोबर. मग येणारी व्हॅल्यूज बोला 1 अपॉन 1 प्लस रूट x ब्रॅकेटचा स्क्वेअर. रूट x ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे, x. ओके, d बाय dx रूट x काय येणार आहे, 1 अपॉन 2 रूट ऑफ x. आता हे झालंय सगळं आपलं. मग येणारं उत्तर आपलं काय घेणार आहे, बोला मग फटाफट असं लिहिलं तरी चालतंय, 1 अपॉन 2 रूट ऑफ x इन ब्रॅकेट 1 प्लस x. तर या पद्धतीने याचं काय करताय, उत्तर घेता येईल. ओके, नंतर आता हा झाला क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 6 काय सांगतोय, तर क्वेश्चन नंबर 6 सुद्धा असंच सांगितलंय. काय सांगितलंय माहिती, क्वेश्चन नंबर 6 तर तुम्हाला y is equal to sin inverse under root of असं सांगितलंय 1 plus x square by 2. 1 plus x square by 2. तर हे अशा पद्धतीने उदाहरण आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर कसं घेताय, कशा पद्धतीने हे उत्तर तयार करताय, तर सिंपल टर्म आहे. आपल्याला या उदाहरणामध्ये थोडंसं जर नियोजित व्यवस्थित करून दिलं तर याचा आन्सर सुद्धा तुम्हाला सोप्या पद्धतीने येईल. मग काय करणार आहे, बोला डिफरन्शिएट. बघा आता प्रश्न हा कसा होतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे, x. मग येणारी टर्म काय आली, बोला dy बाय dx इज इक्वल टू काय घेणार आहे, बोला sin इनवर्स. सॉरी, येणारी टर्म म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू sin इनवर्स x चा फॉर्म्युला पाहिजे. काय तो 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कम ऑन, ब्रॅकेटचा काय घेणार आहे, स्क्वेअर. पुन्हा d बाय dx कोण येणार आहे, अंडर रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. इथे लक्षात. आता नेक्स्ट स्टेप, आता काय करणार आहे, तर इथं 1 अपॉन बघा रूट स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे म्हणजे शिल्लक राहिला 1 मायनस इन ब्रॅकेट 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. ही पहिली स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय करायचं आहे, d बाय dx ही म्हणजेच 1 अपॉन 2 रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 ही टर्म घेतली. पुन्हा अगेन डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल कुणाचा, तर 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. तर या होल टर्मचा काय करावं लागेल,
डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग आता हा डेरिव्हेटिव्ह काढत असताना मग तुमच्या लक्षात येईल काय घेणार आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ. आता मी काय करणार आहे इथे लक्षात घ्या, हा ऍट अ टाइम दोन स्टेप करतोय. एक बेस इक्वल करतोय, काय 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 करतोय बेस इक्वल करतोय, काय 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 करतोय बेस इक्वल करतोय आणि या मायनस साइनने आतमध्ये मल्टिप्लाय करतोय. मग येणार माझा आन्सर किती येणार आहे 2 मायनस सी नाव आहे 2 मायनस इथे किती येणार आहे 1 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय किती आला 2. तर ही टर्म अशा पद्धतीने घेते. ओके, आता ही तुमची टर्म अशा पद्धतीने आल्यानंतर कारण इथं आपण स्क्वेअरला रूट काय झालं कॅन्सल केले तर राहिला 2 मायनस 1 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय किती राहिला 2 राहिला. आता याच पद्धतीने हे आन्सर आल्यानंतर मग पुढचा स्टेप पॉन बघा 1 अपॉन इथं लक्षात घ्या 2 रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 अशीच टर्म तयार झाली. मग त्याच्यानंतर ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल बघा इथं 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 मी इथं दाखवतो 1 प्लस x स्क्वेअर बाय 2 म्हणजेच किती येणार आहे 1 हाफ प्लस x स्क्वेअर बाय 2. येते लक्षात छेद सेपरेट केला, छेद सेपरेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 1 हाफ चा डेरिव्हेटिव्ह किती 0 बरोबर ना. 1 हाफ चा डेरिव्हेटिव्ह किती 0 आणि x स्क्वेअर बाय 2 चा किती येणार आहे 2x बाय 2. म्हणजेच इथं उत्तर येताना घेताना मल्टिप्लाइड बाय बघा इथं काय घेणार आहे 1 हाफ चा 0 पुन्हा काय घेणार आहे 2x अपॉन 2 2x अपॉन 2 म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 आणि प्लस याचा किती आला 2x अपॉन 2 म्हणजेच हा f'(x) आपण इथं तयार केला. ओके, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह इथं लक्षात आला. मग आता काय होईल हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल. त्याच बरोबर हा 2 तसाच ठेवा. आता एक अजून एक टर्म लक्षात घ्या इथं 2 मायनस 1 2 मायनस 1 किती येणार आहे 1. आता इथं तुमच्या अजून एक स्टेप लक्षात येते का तर इथं अजून मी असंच लिहितो 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर बघा 2 मायनस 1 म्हणजे 1 आला मायनस x स्क्वेअर तसाच ठेवला डिवाइडेड बाय 2 असाच आला. तर नंतर इनटू 1 अपॉन इथं 2 तसाच राहिला अंडर रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आला आणि इनटू काय घेतला x घेतला. ठीक आहे, आता निरीक्षण करा 1 मायनस x स्क्वेअर आणि 1 प्लस x स्क्वेअर काय लिहिता येईल 1 मायनस x स्क्वेअर आणि 1 प्लस x स्क्वेअर इथं 2 आहे आणि इथं 2 आहे म्हणजेच काय करता येईल बघा. मग मी एक स्टेप केली हा x इथं लिहिला डिवाइडेड बाय किती लिहिता येईल बोला. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय घेणार आहे रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर a मायनस b a प्लस b डिवाइडेड बाय किती आला 4 आणि इनटू किती राहिला 2 शिल्लक राहिला. मग माझा आन्सर येईल x अपॉन लक्षात घ्या हा 4 मी बाहेर काढला तर अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू 1 मायनस किती येणार आहे 1 मायनस x रेज टू 4 डिवाइडेड बाय 4 चा स्क्वेअर रूट किती आलं 2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल. म्हणजेच माझं उत्तर आलं x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू 4. कम ऑन उत्तर काय आलं x अपॉन रूट ऑफ 1 मायनस x रेज टू 4. तर अशा पद्धतीने हे उदाहरण काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं. आलं लक्षात तुमच्या स्टेप लक्षात आले की मग काही प्रॉब्लेम नाही कुठलीही स्टेप कशी तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, तर हे झालं क्वेश्चन नंबर 6. आता त्याच्यानंतरचं 7 काय दिलंय बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय तर क्वेश्चन नंबर 7 असा दिलाय y is equal to cos inverse y is equal to cos inverse 1 minus x square 1 minus काय दिलाय x square cos inverse 1 minus काय दिलाय x square. मग आता हे उदाहरण आपल्याला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. कसं करताय नेहमी सारखंच मग मला सांगा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x y ची टर्म काय घेणार आहे dy by dx इज इक्वल टू cos इनवर्स आहे म्हणजे cos इनवर्स म्हणजे किती पुन्हा -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेटचा काय घेणार आहे स्क्वेअर. तर ही टर्म अशा पद्धतीने घेतली. ओके, आता ही टर्म अशा पद्धतीने घेतल्यानंतर पुन्हा काय घेणार आहे बोला dy dx कोण येणार आहे 1 मायनस x स्क्वेअर 1 मायनस काय घेतला x स्क्वेअर. मग आता इथे तुमच्या लक्षात येईल -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस आता ह्याचा जर एक्सपांड केला तर काय घेणार आहे a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. बोला की काय घेणार आहे 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस x रेज टू किती आला 4 बरोबर ना 1 मायनस x स्क्वेअर म्हणजे a मायनस b a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. अशा पद्धतीने याचा आन्सर तयार करताय. आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट
हे झालं. आता d बाय dx 1 मायनस x स्क्वेअर. मग d बाय dx 1 चा किती येणार आहे 0 मायनस x स्क्वेअर चा किती येणार आहे मायनस 2x येईल. किती येणार आहे मायनस 2x येईल. आता ही स्टेप तुमच्या पुढे घेत आहे. कशी घेणार आहे मायनस मायनस प्लस म्हणजे 2x आला डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ. आता इथं असं करूया ही टर्म आपण अशा पद्धतीने घेतली. कशी तर काय करणार आहे 1 मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस 1 प्लस 2x स्क्वेअर आणि मायनस काय घेणार आहे x रेज टू 4. मायनस काय घेतला x रेज टू 4. अगेन मग काय करता येईल 2x डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. काय राहिला 2x स्क्वेअर मायनस x रेज टू किती आला 4. अजून एक स्टेप करता येईल. काय करता येईल तर यातनं x स्क्वेअर कॉमन काढता येईल. बरोबर. मग हा x स्क्वेअर जर कॉमन काढला तर माझं उत्तर येणार 2x अपॉन अंडर रूट ऑफ 2 x स्क्वेअर कॉमन काढा. शिल्लक काय राहणार आहे 2 मायनस x स्क्वेअर. 2 मायनस किती राहिला x स्क्वेअर. आता अगेन अजून हे करताय तर हा x स्क्वेअर जो आहे तो आणखी बाहेर घेताय म्हणजे 2x अपॉन x घेतला x स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर x झाला तर शिल्लक राहिला 2 मायनस x स्क्वेअर आणि तो कशामध्ये रूट मध्ये. पुन्हा हा x आणि हा x काय होतोय कॅन्सल. तर तुमचं उत्तर जे आलं ते किती आलं x अपॉन अंडर रूट ऑफ 2 मायनस x स्क्वेअर. तर ह्या पद्धतीने ह्याचं काय येतं उत्तर तयार करता येतं. आलं लक्षात. तर हा झाला क्वेश्चन नंबर कितवा 7वा. क्वेश्चन नंबर कितवा 7वा. तर आता क्वेश्चन नंबर 8वा बघूया. क्वेश्चन नंबर 8वा असा असणार आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय तर y इज इक्वल टू लक्षात घ्या y इज इक्वल टू साइन इनवर्स x रेज टू 3/2. कम ऑन साइन इनवर्स x रेज टू किती दिलाय 3/2. तर आता इथं कुणाचा फॉर्म्युला वापरावा लागेल साइन इनवर्स x चा आणि x रेज टू किती दिलाय 3/2. मग कसं सोडवता येईल बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x घेणार आहे. मग काय घेणार आहे y म्हणजेच काय घेतात dy बाय dx इज इक्वल टू साइन इनवर्स x रेज टू 3/2. कम ऑन साइन इनवर्स x रेज टू 3/2 काय घेणार आहे साइन इनवर्सचा 1 अपॉन सिनावेर 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू 3/2 ब्रॅकेटचा काय घेणार आहे स्क्वेअर. ब्रॅकेटचा काय घेतला स्क्वेअर. आता पुन्हा d बाय dx कोण येणार आहे x रेज टू 3/2. कोण येणार आहे x रेज टू 3/2. मग आता इथं याचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार आहे बाजूलाच घेऊया 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू बघा 3/2 मल्टिप्लाइड बाय हा 2 मी आतमध्ये मल्टिप्लाय केला. ऍक्च्युअली हा 2 कॅन्सल इथं डायरेक्टली केला तरी चालतोय पण तुम्हाला समजून येण्यासाठी मी काय केलं तर या ब्रॅकेटचा स्क्वेअर तो आत घेतला मल्टिप्लाइड केला आणि मग पुन्हा d बाय dx x रेज टू 3/2. x रेज टू 3/2 चा किती येणार आहे बोला 3/2 x रेज टू 3/2 मायनस 1 ही व्हॅल्यू तयार करते. ओके. आता ही घेतल्यानंतर मग 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x रेज टू क्यूब म्हणजे x क्यूब येईल. ओके. पुन्हा आपण इथं काय घेतलंय 3/2 इनटू x रेज टू 3/2 मायनस 1 म्हणजेच याचं उत्तर किती आलं बोला कमॉन x रेज टू किती आला 1/2. x रेज टू किती आला 1/2. मग आता याचं फायनल आन्सर किती येणार आहे बोला तर इथं फायनल आन्सर येईल बघा 3 रूट ऑफ x x रेज टू 1/2 x रेज टू 1/2 म्हणजे रूट ऑफ x डिवाइडेड बाय 2 रूट ऑफ 1 मायनस x क्यूब. तर अशा पद्धतीने याचं काय घेणार आहे आन्सर आहे हा क्वेश्चन नंबर 8. अशा पद्धतीने सोडवते बरोबर. आता क्वेश्चन नंबर 8 आल्यानंतर आता क्वेश्चन नंबर आपण काय करायचं आहे 9 चा विचार करायचा आहे. मग क्वेश्चन नंबर 9 कशा पद्धतीने सोडवता येईल बघा. तर क्वेश्चन झालं. ओके. तर आता 9 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे y इज इक्वल टू cos इनवर्स x क्यूब असं उदाहरण दिलंय. कोण सांगेल की या उदाहरणात आपल्याला काही छोटासा बदल करावा लागेल. एक छोटासा बदल आपण इथंच करून घेऊया. जर मी असं लिहिलं cos इनवर्स x क्यूब ओके आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला काय अर्थ आहे का सॉरी होल ब्रॅकेटचा क्यूब लिहिला क्यूब किती लिहिला क्यूब असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता हे लिहिल्यानंतर आपला फॉर्म्युला इथं तयार झाला cos इनवर्स x क्यूब. cos इनवर्स x क्यूब म्हणजेच काय आला x क्यूब आणि ब्रॅकेटचा काय आला क्यूब. तुम्हाला माहित आहे काय माहित आहे cos इनवर्स cos x इज इक्वल टू काय येतो x हा फॉर्म्युलाच आपला बरोबर.
cos इन्व्हर्स x क्यूब म्हणजेच x क्यूब ब्रॅकेटचा क्यूब म्हणजेच x रेज टू किती आला 9 बरोबर आहे. मग आता इथं डिफरन्शिएट म्हणजे ही ऍक्च्युअली y ची व्हॅल्यू आली x रेज टू 9. मग x रेज टू 9 आली तर मग काय करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला x बरोबर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर मग याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे काय येणार आहे dy by dx is equal to 9x raised to 8. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके. आता सेम याच पद्धतीनं 10 नंबरचं सुद्धा उदाहरण आहे. मग काय उदाहरण दिलंय 10 नंबरचं उदाहरण आपल्याला असं दिलंय तर y is equal to sin raised to 4 sin inverse root x. तर हे असं उदाहरण आपण काय केलंय दिलेलं आहे sin raised to 4 इन ब्रॅकेट sin इनवर्स रूट x. तर अशा पद्धतीने उदाहरण दिलं. मग आता या उदाहरणामध्ये सुद्धा आपण बदल करू शकतो. काय लिहू शकतो sin इन ब्रॅकेट sin इनवर्स रूट x आणि होल ब्रॅकेट रेज टू काय लिहू शकतो 4 होल ब्रॅकेट रेज टू 4. मग आता हीच टर्म मी अशी लिहिली sin इनवर्स फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे मग अशी मी सांगितलं होतं इथं फॉर्म्युला फार तर मी आता असं लिहून दाखवतो. काय लिहिणार आहे फॉर्म्युला तर तुमच्याकडे लक्षात घ्या sin इनवर्स sin x बरोबर किंवा असं घेत आहे sin इनवर्स x असेल तर येणार उत्तर किती येतं x येतं. मग त्या अनुषंगाने काय घेणार आहे मग इथं मला सांगा रूट x ब्रॅकेट रेज टू किती आला 4. मग आता तुम्हाला माहित आहे रूट x ची व्हॅल्यू माहित आहे हो x रेज टू किती आला 1/2 ब्रॅकेट रेज टू किती आला 4. मग 2 1 जा 2 2 2 जा काय झाला 4 म्हणजेच किती आला x स्क्वेअर आला. किती आला x स्क्वेअर. कुणाची व्हॅल्यू आली y ची. मग आता काय करूया डिफरन्शिएट बरोबर ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला x. मग काय घेणार आहे dy by dx is equal to 2x dy by dx is equal to किती आला 2x. तर अशा पद्धतीने असं काय करायचं आन्सर तयार करायचं. ओके थँक्यू.